अमरावती शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानं महानगरपालिका आणि प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडवला। काही तासांच्या पावसातच रस्ते, शासकीय कार्यालय, रुग्णालय तसंच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन प्रभावित झालं होतं। पावसानंतर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी पाहणी दौरे सुरू केले असले तरी कायमस्वरूपी उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बुधवारी दुपारनंतर अमरावती शहरात झालेल्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झालं। अवघ्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शासकीय कार्यालय तसंच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरलं। अपुरी जलनिस्सारण व्यवस्था, तुंबलेले नाले आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला। जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इरविन रुग्णालय परिसरातही पावसाचं पाणी शिरलं। यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। आपत्कालीन विभागाजवळ पाणी साचल्यानं रुग्णसेवेवरही परिणाम झाला। जिल्हा परिषद कार्यालयासह अनेक शासकीय इमारतींमध्येही पाणी शिरलं होतं। शहरातील अनेक दुकानं, व्यावसायिक प्रतिष्ठानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक रहिवासी भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली। काही ठिकाणी वाहन चालकांना वाहनं ढकलत न्यावी लागली तर नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला। दरवर्षी पावसाळ्यात अशा समस्या निर्माण होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नाले सफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि शहर नियोजनाबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित होत असताना देखील या परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून येत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर पावसानंतर गुरुवारी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा तसंच मनपा आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाधित भागांची पाहणी केली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। केवळ पाहणी आणि आश्वासनांनी प्रश्न सुटणार नाही। शहरातील पाणी साचणाऱ्या भागांचं सर्वेक्षण, आधुनिक जलनिस्सारण व्यवस्था, नियमित नालेसफाई आणि दीर्घकालीन नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे। बुधवारच्या पावसानं अमरावतीच्या नागरी व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या असून आता प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली जाते।